महापालिकेची जी कर्मचारी आहेत ती सहसा कामं करत नाहीत. या प्रभागाचा विकास झालाय की बऱ्यापैकी झालाय, म्हणजे 95% झालाय सर्व. मी आता विकासाचा काही विषयच नाही, फक्त चाललंय ते नुसतं चालवायचं. महानगरपालिकेची व्यवस्था सगळी सुस्तावलेली आहे बॉडी विचारत नसल्यामुळे. पंचगंगा नदी आहे, नदीचं प्रदूषण थांबलं पाहिजे. काम करणार असावं, कुठल्या पक्षाचा असा नाही. रस्ते वगैरे व्यवस्थित आहे आणि जरा लाईट्स वगैरे असं काय आमचं कोणतं पण येऊन तिकडे चांगलं येऊन पक्ष हा फक्त आता समजायचा आहे, उपयोग हा कोणाचाच नाही आहे. नगरसेवक साथ दिलं तर सगळं पुढे याच्यापुढे पण चांगलं होईल. प्रशासनाने पण साथ द्यायला पाहिजे. नगरसेवकाला आवाज टाकला की आपण ते पण नगरसेवक नसल्यामुळं काय अडचण नाही जाणवली, काहीच नाही जाणवलं. नगरसेवक पाहिजे. नगरसेवकाचं काम होत नाही नगरसेवक पाहिजेच भागामध्ये, कारण ते एखादं कार्य जर करायचं सांगायचं असेल तर कुणाला सांगू शकतोय आम्ही. महापालिकेत नगरसेवकांची बॉडी अस्तित्वात पाहिजेच. प्रशासक 10 वर्ष मागं असताना कुठलीही सरकारी कामं झाली नाहीत. एक रस्ता, दुसरं पाणी आणि तिसरं लाईट. जनतेच्या अपेक्षा आहेत की ह्या नगरसेवकांनी पूर्ण कराव्यात. नगरसेवकाचा पाहिजेलाच आहेत की नगरसेवक पाहिजे. कामाबद्दल रस्त्याचे कामं तर व्हायला नको. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा. नमस्कार, KK न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. सर्वत्र आपल्याला शहरात राजकीय वातावरण तापताना दिसतंय आणि याच अनुषंगाने आपण शहरातील विविध प्रभागांचा आढावा घेत असतो. आणि आज आपण पोहोचलोय प्रभाग क्रमांक 6 मध्ये. तर प्रभाग क्रमांक 6चा कितपत विकास झालाय, अजून या प्रभागाचे प्रलंबित प्रश्न काय आहेत, त्याचबरोबर नागरिकांच्या समस्या काय आहेत, होणाऱ्या नगरसेवकाकडून नागरिकांच्या अपेक्षा काय आहेत, याचा सविस्तर आढावा घेऊयात या रिपोर्टमधून. आता निवडणूक आहेत, काय प्रशासकाची सत्ता बरी होती की नगरसेवक पाहिजे? काय नाही, नगरसेवक नसल्यामुळं काय अडचण नाही जाणवली, काहीच नाही जाणवलं. हां, जर नगरसेवक असतायत पाहिजेत हा विषयच काही नव्हता. चाललंय ते व्यवस्थित होतं. एकंदरीत बघायला गेलं तर या प्रभागाचा विकास झालाय का? नाही, आता विकासाचा काही विषयच नाही, फक्त चाललंय ते नुसतं चालवायचं. जे हा काय भागच नाही, जे चाललंय ते चाललंय. कोण कसं राहील तसं राहील. आपलं उद्योग करायचा, खाय प्यायचं. बाकी काय चांगलं घडणार आहे नाही घडणार आहे इकडे काय लक्ष द्यायचं नाही. जे विरोधक आहेत ते बघतील. काय ही जी निवडणूक आहे ही निवडणूक होणार आहे, तर कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं वाटतं? नाही, शेवटी काम करणाऱ्यांची सत्ता नाही. सर, स्वातंत्र्यापासून कोण काम करणारं झालंय, काम चाललंय असं काही जाणवतच नाही. जनतेकडनं जे चाललंय ते चाललंय. एकंदरीत काय वाटते की कोणत्या पक्षाचा नगरसेवक असेल? नाही, सध्या म्हणजे कुठलाही पक्ष हा फक्त आता समजायचा आहे, उपयोग हा कोणाचाच नाही आहे. उपयोग कोणाचाच नाही, फक्त नुसतं समजून चालायचं आहे. आणि उपयोगाचे दिवस आणायचा प्रयत्न करायचा, तर बघायला पाहिजे. मग तसं काही नाही. नगरसेवक पाहिजे. हो, नगरसेवक पाहिजे. नगरसेवक काम होत नाही तर नगरसेवक काम होत नाही. नगरसेवक काम करतोय हे लक्षात घ्या. प्रशासक काम करणार नाही, प्रशासक करणार आला खुर्चीवर आणि त्यामुळं काम होणार नाही. नगरसेवकाला इथला आवाज टाकला की ऑफिसमध्ये ते पण हे सरळ म्हणते काम करायचं, काम कर, पगार. आता या प्रभागाचा विकास काय झालाय का? प्रकाश गवंडी इथे विकास कामं काय झाल्यात काय? काय वाटतं की मग काय वाटतं मला कोणत्या पक्षाची सत्ता यावी महानगरपालिकेवर? आपले जे आहे घड्याळ नगरसेवक पाहिजेच भागामध्ये, कारण ते एखादं कार्य जर करायचं सांगायचं असेल तर कुणाला सांगू शकतोय आम्ही. लास्ट प्रशासनाला सांगू शकत नाही ना डायरेक्टली. नगरसेवक हा पाहिजेच. या प्रभागाचा विकास झालाय का? झालाय की बऱ्यापैकी झालाय, म्हणजे 95% झालाय सर्व आहेत. म्हणजे या भागात जे नगरसेवक वगैरे निवडून आलेले आहे ते चांगल्यापैकी काम केलेलं आहे बघा. म्हणजे ऐनत्या टायमाला म्हणजे पुराच्या वेळेला मदत वगैरे, म्हणजे असं भरपूर म्हणजे साथ मिळाली आहे बघा. अजून काय का की या प्रभागातले प्रलंबित प्रश्न काय आहेत? म्हणजे नगरसेवक साथ दिले तर सगळं पुढे याच्यापुढे पण चांगलं होईल. प्रशासनाने पण साथ द्यायला पाहिजे. काय वाटते की कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर यावी? ते कसं सांगू शकणार? तर सत्ता म्हणजे कसं प्रत्येकजण आपापल्या ह्याच्यावर असणार ना, जेवढे निवडून त्याची सत्ता जास्त असेल.
आणि नगरसेवकही पाहिजे. महापालिकेत नगरसेवकांची बॉडी अस्तित्वात पाहिजेच. भागातल्या कामं थांबवलेत, कर्मचारी काम करत नाहीत महापालिकेचे. महानगरपालिकेची व्यवस्था सगळी सुस्तावलेली आहे बॉडी विचारात नसल्यामुळे. त्यामुळे प्रशासकाचा वचक पाहिजेच. एकंदरीत बघायला गेलं तर या प्रभागामध्ये काय अजून प्रलंबित प्रश्न काय आहेत? भरपूर प्रश्न आहेत. हे तो वाढती रहदारी, हा जो रोड आहे पंचगंगा रोड, हा कोल्हापूर राधानगरी कोल्हापूर म्हणजे हायवेला जोडणारा बायपास रोड मानला तरी चालेल. त्याचं रुंदीकरण वगैरे व्हायला पाहिजे. पंचगंगा नदी आहे, नदीचं प्रदूषण थांबलं पाहिजे. जवळच इथं पंचगंगा नदी आहे, नदीचं सगळं प्रदूषण वगैरे असे बरेचसे प्रश्न आहेत की बाबा त्याला वरनं आमदार खासदार फंडातून निधी खिचून आणला पाहिजे नगरसेवकाने. त्यासाठी सुद्धा नगरसेवक अस्तित्वात पाहिजे. असे बरेचसे प्रश्न आहेत. एकंदरीत काय वाटते की कोणत्या पक्षाचा नगरसेवक निवडून यावा? काम करणार असावं, कुठल्या पक्षाचा असा नाही. जनतेचा, नागरिकांच्या समस्या जाणून, भागाच्या समस्या जाणून, भागाच्या व्यवजा भौगोलिक रचनेशी अभ्यास करून काम करणारा माणूस इथं पाहिजे. नगरसेवकच पाहिजे. असं काय वाटतं दादा? नगरसेवक असले की त्यांना सांगता येते ना की कसली कामं करायची आहेत, काय असे म्हणजे इथे काय काय पाहिजे, सोयीसुविधा वगैरे, त्यासाठी नगरसेवक पाहिजे. काय अजून प्रलंबित प्रश्न काय आहेत या प्रभागाचे? प्रलंबित म्हणजे रस्ते वगैरे व्यवस्थित नाही आणि जरा लाईट्स वगैरे वेळेवर नसतात, तेवढेच आहेत आणि काय नाही. काय वाटते की कोणत्या पक्षाचा नगरसेवक निवडून यावा? असं काय ना, आमचं कोणतं पण येऊन दे, खरं चांगलं येऊन दे, कामं चांगली करून. नगरसेवक पाहिजे. कारण का प्रशासक 10 वर्ष मागं असताना कुठलीही सरकारी कामं झाली नाहीत, रस्त्याची झाली नाहीत, बाकीच्या कोणत्याही सुधारणा झाल्या नाहीत. प्रशासनावर जर वचक कुणाचा असेल तर त्यासाठी नगरसेवक हे पाहिजेच पाहिजे. आणि नागरिक जे आहेत ते प्रशासनाकडं तक्रार करायला गेले तर प्रशासन अधिकारी किंवा महानगरपालिकेचे कर्मचारी ह्यांच्यावर अंकुश राहत नाही. ही उडवाउडवीची उत्तरे देऊन बाहेरच्या बाहेर पाठवलं जाते. पण ह्यांच्यावर कोणाचा तर अंकुश पाहिजे म्हणून प्रत्येक वॉर्डमध्ये एक प्रतिनिधी हा पाहिजेच. आता अनेक वर्षांनी निवडणूक होत आहेत. काय प्रभागातील समस्या काय आहेत? प्रभागातील काय मूळच्या 3च समस्या असतात. एक रस्ता, दुसरं पाणी आणि तिसरं लाईट. या मूलभूत गरजा आहेत लोकांच्या आणि जनतेच्या अपेक्षा आहेत की ह्या नगरसेवकांनी पूर्ण कराव्यात. दुसरी गोष्ट मास्टर प्लॅन शुक्रवारपेठेत झालेला नाही. बरीच वर्ष झाली. जेव्हा कपूर साहेब होते त्यानंतर अद्याप एकदाही म्हणजे मास्टर प्लॅन झालेली नाही. तर मास्टर प्लॅन व्हावा, अग्निशामकच्या गाड्या गल्लीबोळापर्यंत आत पोचाव्यात. एखादी दुर्दैवी घटना घडली, जर आग लागली किंवा एखादं काहीतरी मोठा ॲक्सिडेंट झाला तर गल्लीबोळात व्हॅन, पोलीस म्हणजे व्हॅन किंवा ॲम्ब्युलन्स व्हॅन, फायर ब्रिगेडची गाडी ह्या आज शुक्रवार पेठेत बऱ्याचशाच गल्लीत जाऊ शकत नाहीत. त्यामुळं जखमींना जे विलंब होतो आहे तर लवकरात लवकर तिने हे केलं पाहिजे. काय वाटते की कोणत्या पक्षाचा नगरसेवक निवडून यावा? पक्ष महत्त्वाचा नाही, पक्षापेक्षा का नाही नागरिकांचा प्रश्न सोडवणारा प्रतिनिधी पाहिजे. कारण प्रत्येक पक्षावर पक्षाचा म्हणजे त्याच्या पक्षाचा अंकुश राहतो शेवटी त्याच्यावर. तर जर पक्षापेक्षा जर असा प्रतिनिधी लोकांना भेटला की जो जनतेचे प्रश्न सोडवणारा, तर पक्षच कशाला पाहिजे. नगरसेवक पाहिजे की. असं का वाटतंय? नगरसेवक असले तर आपल्या गल्लीतला सगळं स्वच्छता म्हणा हे म्हणा सांगायला आणि काम लावायला बरं. काय समस्या आहेत या प्रभागातील? त्या प्रभागातल्या वार्डप्रमाणे त्यांनी वार्तेला माणूस जिंकून निवडून आल्यावर त्यांच्या काम करतात एक. अजून समस्या काय आहेत प्रभागाच्या? प्रभागाचं काय इकडं तिकडं त्याने गल्ली लोकांनी एकमेकांशी संबंधित ते मतदान करतात. थोडं काय वाटते की कोणत्या पक्षाची सत्ता येईल? ते काय आपल्याला हे नाही, अनुभव नाही. नगरसेवक का पाहिजे सांगताय का? ही महापालिकेची जी कर्मचारी आहेत ती सहसा कामं करत नाहीत. कारण का इथं प्रतिनिधी कोणतरी असला का नाही म्हणजे भागातला तर ते सांगू शकते ना, अमुक ठिकाणी हे काम करायचं आहे, ते करायचं आहे, काय झालं आहे, अडचण आली आहे, काय आली सांगू शकतात. ते काम होऊ शकते. आणि असं इतर वेळेला तुम्ही जर दाद द्यायला गेला तर महापालिकेतले लोक दाद घेत नाहीत. अधिकारी लोक काय करतात, काय होतं पाठवून देतो जावा, काय असं नुसतं आश्वासन देतात. म्हणजे कोणतंही असू समस्या असू दे
किंवा काही ड्रेनेज तुंबले म्हणा, गटार तुंबल्या म्हणा, किंवा अनेक काहीतरी समस्या आहेत म्हणा भागातल्या. म्हणजे बाबा असं काहीतरी बाबा कचरा बिचरा पडला, हे काहीतरी असं काय 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 गोष्टी आहेत की नाही, त्यात नगरसेवक असल्यामुळं काय होते, लक्षात तिची कामं होतात हो, असं मला म्हणायचं आहे. बाकीचं काय काय समस्या आहेत या प्रभागाच्या? ह्या प्रभागाच्या तेच की आता तुम्हाला जे सांगितलं की नाही, त्याच की बाबा काहीतरी अडचणी असतात बाबा लोकांच्या, बाबा काहीतरी वा महापालिकेत काहीतरी तुमची कामं करायला गेला तर तुम्हाला काहीतरी आज या 8 दिवसांनी या सारखं किती चक्रा मारा, म्हणजे कामं वेळेवर मिळत नाहीत. तिथले अधिकारी लोक वैयक्तिक कामं करत नाहीत सरळ. काय इथलं कोणतरी प्रतिनिधी असला की नाही, माझा माणूस आहे काम करा, तर लगेच होऊ शकतात. असं काय 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 अडचणी आहेत हो लोकांच्या, त्यामुळे पाहिजे. काय वाटते कोणत्या पक्षाचा नगरसेवक निवडून यावा? तसं काय सांगू शकत नाही. बघा कसं आहे, आता बघा जे कामं करणार तेच निवडून येणार. आता आम्ही असं कसं म्हणू शकतोय की बाबा हीच पक्षी यायला पाहिजे, तो पक्षी येतोय. कसं आहे, ज्यांनी कामं करणार आहेत की नाही, पहिले केलेले असतील किंवा काय, ती लोकंसुद्धा का नाही करू शकतात ना. आता सरळ आता तसं नावं घेऊ शकत नाही आम्ही. खरं सांगू शकतो की बाबा पूर्वीच्या लोकांनी जे नगरसेवक होते, आता एक निवडणुका अलीकडे झालेल्या नाहीत, ह्याच्या पुढे झालेल्या आहेत, ते कामं केल्या ठराविक जण आहेत, तर त्या लोकांनी सुद्धा कामं करू शकतात. ती असं म्हणजे आम्ही नाव घेऊ शकत नाही. नगरसेवकाचं पाहिजेलच आहेत की. नगरसेवक पाहिजे, कामाबद्दल रस्त्याचे कामं तरी व्हायला नको. नगरसेवक पाहिजेलच आहे, त्याशिवाय पर्याय नाही आपल्या इथं. कामं व्हायला पाहिजे नाही इथली. रस्त्याची जी कामं त्यांनी तटलेले आहेत ते होईल की ते आले तर वर्षाचं आले जरा कामं तटायला आहेत ना सगळी, होईना कामं लवकर. या प्रभागाचा विकास झालाय? आता ह्या भागातलं मी नाही आहे, त्यामुळे मला काय इथलं माहीत नाही. मी बाहेरचं आहे, त्या भागातला नाही आहे. काय वाटते महापालिकेला मतदान करणार आहात, कारण त्या पक्षाची सत्ता यावी असं वाटते? आता आमचं एक मत आहे बघा, जे आता जी माणसं कामं करणार ते आता पक्षाचं काय मला वाटत नाही. की स्वतंत्र जे येईल ते करायची आहे. पक्षाचं कोण मला वाटत नाही एवढं काय, पक्षाचं काय कारण नाही मला. तर आताच आपण प्रभाग क्रमांक 6 मधील नागरिकांशी संवाद साधला. या प्रभागात असणारे प्रलंबित प्रश्न, त्याचबरोबर नागरिकांच्या अपेक्षा काय आहेत, या प्रभागाचा कितपत विकास झाला याचा आपण सविस्तरपणे आढावा घेतला. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. KK न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विजय कदमसह समीर मकानदार, कोल्हापूर.